आपल्यापैकी बरेचशा लोकांनी युट्यूबवरती असे व्हिडिओ पाहिले असतील की आपण स्वतःचा व्हिडिओ स्वतः पाहिल्याने आपल्या चॅनलवरती काय इफेक्ट होतो, किंवा बऱ्याचशा नवीन युट्यूब क्रिएटरला माहित नाहीये की आपण आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आपण स्वतः युट्यूबवरती पाहिल्याने किंवा वारंवार वायटी स्टुडिओ ओपन केल्याने आपल्या चॅनलवरती काय इफेक्ट होतो. आपण आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढवण्यासाठी यापैकी काही प्रकार करतोय का, की जसे की वारंवार आपण आपलेच व्हिडिओ आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ पाहणे, वेगवेगळ्या जीमेल आयडी वरती अकाउंट ओपन करून आपण आपलेच व्हिडिओ वेगवेगळ्या जीमेल आयडी वरून पाहणे, वारंवार आपण आपलेच व्हिडिओ पाहणे, आपल्या मोबाईलवरून आपलेच व्हिडिओ पाहणे, आपल्या मोबाईलवरती वेगवेगळ्या जीमेल आयडी वरून अकाउंट ओपन करून आपण आपलेच व्हिडिओ वेगवेगळ्या जीमेल आयडी वरून कायम पाहणे, आणि तिसरं येईल यामध्ये की आपण आपल्या व्हिडिओची प्लेलिस्ट ओपन करून कायम चालू ठेवणे, यामुळे व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवण्याचा प्रयत्न करणे. जर आपण असे काही प्रकार करतोय का, व्हीपीएन ऑन करून आपण आपलेच व्हिडिओ पाहणे, आपल्याला वाटतं की आपण व्हीपीएन पिन ऑन करून आपले व्हिडिओ पाहतोय तर युट्यूबला हे समजणार नाही, पण ते तसं नाहीये मित्रांनो. किंवा घरातील 2-4 मोबाईल वरतून आपण आपल्या व्हिडिओची प्लेलिस्ट ओपन करून कायम चालू ठेवणे, यामुळे यापासून आपण व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवण्याचा प्रयत्न करतो. बरेचसे नवीन युट्यूब क्रिएटर आपले व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवण्यासाठी असे काही प्रकार करतात, यामुळे आपल्या चॅनलवरती काय इफेक्ट होतो हे मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे. तर यामधील काही आपण प्रकार आपल्या चॅनलवरती करत असू तर ही इनव्हॅलिड ऍक्टिव्हिटी समजली जाते. तुम्ही अशा प्रकारे जर आपला व्हिडिओ कायम आपल्या चॅनलवरतून आपल्या मोबाईल वरतून पाहत असाल, वरीलपैकी काही ऍक्टिव्हिटी करून जर तुम्ही आपला व्हिडिओ जर पाहत असाल तर हे जे काही व्ह्यूज आणि वॉच टाइम आहे हे ऍक्च्युअल व्ह्यूज मध्ये काउंट होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जरी तुमचे व्ह्यूज वाढलेले दिसत असतील पण हे ऍक्च्युअल मध्ये काउंट न होता हे व्ह्यूज तुमचे रिमूव्ह होतात. बरेचसे लोक पैसे घेऊन आपल्या चॅनलवरील व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवून देतात. तर त्या केसमध्ये काय होतं की आपण पैसे देऊन काही व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवून तर घेतो, ही लोक कुठल्या प्रकारे वाढवतात, वेगवेगळ्या 3-4 प्रकारच्या जीमेल वरतून व्हीपीएन पिन ऍड करून व्हीपीएन पिन चालू ठेवून आपले व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवून देतात. पण ज्यावेळेस आपण हे वाढलेले व्ह्यूज आणि वॉच टाइम चॅनल मॉनिटायझेशन साठी अप्लाय करतो त्यावेळेस युट्यूब हे जे असे इतर प्रकारचे व्ह्यूज आणि वॉच टाइम घेतलेले आहेत हे रिअल काउंट मध्ये पकडत नाही. यामुळे काय होतं की आपला चॅनल मॉनिटायझेशन मध्ये रिजेक्ट होतो. तुमचा चॅनल मॉनिटाईज आहे आणि तुम्ही अशा प्रकारचे काही प्रकार करून जर तुमचा व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवण्याचा प्रकार करताय तर तुम्हाला ज्या काही त्या व्हिडिओवरती ऍड येणार आहे त्याच्यावरती जो काही रेव्हेन्यू तुम्हाला मिळणार आहे हा युट्यूब तुमचा रेव्हेन्यू कट करतात, तुम्हाला रेव्हेन्यू मिळत नाही. अशा प्रकारच्या काही इनलिगल ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती कायमस्वरूपी करत असाल किंवा वारंवार करताय तर तुमचा चॅनल टर्मिनेट सुद्धा होऊ शकतो. यासाठी आपण आपल्या चॅनलवरती यापैकी कुठलाही प्रकार करायचे नाही. जर तुमचा चॅनल मॉनिटाईज आहे आणि तुम्ही तुमचे वॉच टाइम आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी वरीलपैकी काही प्रकार करताय तर यामध्ये काय होतं की तुमचं चॅनल तर टर्मिनेट होतं पण तुम्हाला जे काही गुगल ऍडसन पिन मिळाले सुद्धा रद्द केले जातं. तर असा काही प्रकार तुमच्या चॅनलवरती व्हायला नको असेल तर त्यासाठी तुमच्या युट्यूब चॅनलची ग्रोथ नॅचरल होऊ द्यात, त्याला नॅचरल पद्धतीने व्ह्यूज आणि वॉच टाइम येऊ द्यात. तुम्ही तुमच्या जर युट्यूब चॅनलची नॅचरल ग्रोथ झाली तर तुमचा चॅनल मॉनिटायझेशनच्या सर्व टर्म्स आणि कंडिशन पूर्ण करेल, त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत जा. तुमच्या चॅनलची नॅचरल ग्रोथ झाली ना मित्रांनो तर तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत जा. तुमच्या चॅनलची नॅचरल ग्रोथ झाली ना मित्रांनो तर तुम्हाला त्याचा जास्त आनंद मिळणार आहे. तर राहिली गोष्ट आपण आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायचा का नाही. मित्रांनो युट्यूबने आपल्याला आपल्या व्हिडिओवरती एक लाईकचं ऑप्शन दिलेलं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी चेक करण्यासाठी, व्हिडिओ कसा बनलाय हे पाहण्यासाठी तुम्ही एकदा दोनदा दिवसातून 2-3 वेळा जर तुम्ही तुमचाच व्हिडिओ पाहिला, एखादी लाईक मारली तरी यामुळे तुमच्या चॅनलवरती काही प्रॉब्लेम येणार नाहीये. तुम्ही तुमचा व्हिडिओ कसा बनलाय हे पाहून तुमच्या व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता. युट्यूब तुम्हाला लाखो व्ह्यूजचे पैसे देत असतात. तुम्ही जर असे 30-40 व्ह्यूज तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुमचे व्हिडिओ पाहून जर 30-40 व्ह्यूज किंवा थोडासा छोटासा वॉच टाइम वाढवला तर याच्यामुळे तुम्हाला अर्निंग मध्ये काहीच फरक पडणार नाहीये. यासाठी असे कुठलेच प्रकार तुम्ही तुमच्या चॅनलवरती करू नका. राहिला प्रश्न वारंवार वायटी स्टुडिओ ओपन केल्याने काय होतं. मित्रांनो युट्यूबने आपल्याला वायटी स्टुडिओ खास याच्यासाठीच दिलंय की आपण आपल्या चॅनलचं अनालिसिस या वायटी स्टुडिओ मधून करू शकतो. आपल्याला किती व्ह्यूज मिळालेत, आपला रेव्हेन्यू किती जमा झालेला आहे, आपला वॉच टाइम किती झालेला आहे, या साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी आपण वायटी स्टुडिओ जरी वारंवार ओपन केलं तरी यामुळे आपल्या चॅनलवरती काही इफेक्ट होत नाही. वायटी स्टुडिओ मध्ये फक्त यासाठी तुम्ही वायटी स्टुडिओ ओपन करू नका की आपले व्ह्यूज किती वाढलेत, आपले सबस्क्रायबर किती वाढलेत.
इतर काही डाटा जो वायटी स्टुडिओ मध्ये आहे त्याचा अनालिसिस करण्यासाठी तुम्ही दिवसातून किती वेळा वायटी स्टुडिओ ओपन केलं तरी याच्यामुळे तुमच्या चॅनलवरती काही इफेक्ट होत नाही. वायटी स्टुडिओच्या मदतीने आपला चॅनल ग्रो करायला मदत होते. यामुळे वायटी स्टुडिओ दिवसातून किती वेळा ओपन केलं याचा काही फरक पडत नाहीये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.